ही झाली अशीच एक घटना तर सांगलीमध्ये राहणाऱ्या महादेव कुंभार नावाच्या 22 वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केली। मात्र आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं व्हॉट्सअपवर स्वतःला श्रद्धांजली वाहिली तसा मजकूर आपल्या मित्रांना पाठवला आणि त्यानंतर त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याचाही व्हिडिओ त्यानं डाउनलोड केला होता व्हॉट्सअपवरती। हे सगळं खूप गंभीर आहे आणि याचवर आपण आज चर्चा करणार आहोत रोकठोकमध्ये व्हॉट्सअपचा ताप। या सगळ्या विषयावरती महत्त्वपूर्ण चर्चा करण्याकरता माझ्याबरोबर इथे स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर राजेंद्र बर्वे, ते मानसोपचार तज्ञ। डॉक्टर साहेब, स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये। ॲडव्होकेट प्रशांत माळी आहेत। प्रशांत माळी, सायबर गुन्ह्यांची प्रकरणं हाताळण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे। माझ्याबरोबर मयुरी वाघ आहे, अस्मिता मालिकेमधली डिटेक्टिव्ह म्हणून आपण सगळा महाराष्ट्र जिल्हा ओळखतो। मयुरी, तुझं देखील स्वागत। व्हॉट्सअप युजर म्हणून मयुरी या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर सहभागी झालेली आहे। डॉक्टर साहेब, सर्वप्रथम मला तुमच्याकडे यावंसं वाटतं की व्हॉट्सअपचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे सगळं असं का घडतं? या मुलानं स्वतःचे फोटो अपलोड केले होते एक दोन तीन दिवस आधी सुरुवातीपासून, पण कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। त्या मुलाने थेट आत्महत्या केली। आणि व्हॉट्सअपचे हेच नाही तर इतर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याला कुठेतरी माणूस मनोविकृत असण्याचे कंगोरे आहेत। म्हणजे घाणेरडे फोटो किंवा दोन समाजात तेढ होईल असा मजकूर अपलोड करणे, एखाद्याची बदनामी करणे, असे सगळे व्हॉट्सअपवरती मोठ्या प्रमाणावरती सगळ्या या गोष्टी घडतात। नेमकी याच्या पाठीमागे काय मानसिकता असते? एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण त्या मुलाविषयी जर तरुणाविषयी बोललो तर आपल्या लक्षात येतं की सर्वसाधारणपणे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये खूप उलटसुलट उर्मी असतात आणि त्याने एखादा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय घेतल्यानंतर त्याला असं वाटत असतं की अजून आपले जे मनातली ज्या प्रक्रिया होत्या, जो संघर्ष चाललेला होता तो कोणाला तरी सांगावा आणि त्याच्याकरता बहुतेक वेळेला सुसाइडल नोट लिहिली जाते, ज्याला फॉरेन्सिक महत्त्व आहे आणि त्यातनं डिक्लेरेशन सारखी, डेथ डिक्लेरेशन सारखी ती त्या नोटला महत्त्व दिलं जातं। म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे आपले ॲडव्होकेट वकील पण सांगतीलच आपल्याला, पण या सगळ्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने बघितलं जातं की ते शेवटचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे। तर असं जणू काही त्यांनी शेवटचं स्टेटमेंट त्या व्हॉट्सॲपवरती टाकलं, परंतु त्याची अजिबात कोणी गंभीर दखल घेतली नाही। याचं कारण असं आहे की व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवरचे जे मेसेजेस असतात त्याचे जे लिहिलं असतं, स्टेट ऑफ माइंड लिहिले जातात किंवा आणखीन काही गोष्टी लिहिल्या जातात, त्या अत्यंत फ्रिवलस, थिल्लर, टाइमपास किंवा त्याच्यात काही वेळ जाण्याकरता एक साधन म्हणून किंवा एकदा लागलेलं व्यसन म्हणून असंच बहुतेक करत असतात। त्याच्यामधनं काहीतरी गंभीर विषयाची आपण हाताळणी करतो आहोत याचं ना त्या व्यक्तीला भान राहत ना त्या वाचणाऱ्याला भान राहत। असं एक प्रकारचं वेळेचं बंधन, कमालीचं वेळेचं बंधन निर्माण झाल्यामुळे एक अशा काहीतरी फटी राहतात तुमच्या वेळेच्या, त्या फटीमध्ये आपण हे सगळे घालत असतो आणि यातनं असे गोष्टी निर्माण होत असतात। त्या मुलीच्या बाबतीत पण आपल्याला असंच म्हणता येईल की आपण जे करतो आहोत ते किती गंभीर आहे, त्यात किती अडचणी येऊ शकतात, ते किती लोकांच्यावरती विश्वास ठेवावा या गोष्टीचा अजिबातच पायपोस त्यांना राहिलेला नव्हता, त्याची जाणीव त्यांना राहिलेली नव्हती। त्यामुळे ते अशा गोष्टी, खरं तर हे खूप मोठं माध्यम आणि डॉक्टर साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण काय करतोय याची जाणीव बऱ्याचदा नसते आणि मग ते होऊन जातं। पण व्हॉट्सअप हे खूप मोठं माध्यम आहे आणि हे माध्यम आपल्याला किती गोत्यात आणू शकतं याची अनेक उदाहरणं माध्यमकर्मी म्हणून महाराष्ट्रभरामधली, देशभरामधली आम्ही सातत्यानं बघतो। नवीन आलं आणि अति झालं असं काहीसं सध्या व्हॉट्सअपच्या बाबतीमध्ये होतोय। वकील साहेब, मी तुमच्याकडे येतो। ॲडव्होकेट प्रशांत, या सगळ्यामध्ये खूप महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला कायदा सुव्यवस्थेचा सगळा हे कायम राखताना खूप त्रास झाला मागच्या काही दिवसात। हे सगळं या व्हॉट्सअपमुळे घडलं होतं। व्हॉट्सअप खूप चांगलं आहे, नो डाऊट, पण असे काही लोक आहेत की जे लोक आपण काय अपलोड करतो त्याचे काय दुष्परिणाम आहेत, कायद्यामध्ये त्याची किती भयंकर शिक्षा आहे याची सुतराम कुणालाही कल्पना नसते आणि अगदी बिनधास्त ते टाकलं जातं आणि सगळं जनजीवन, सर्वसामान्य महाराष्ट्रातले लोक वेठीला धरले गेले व्हॉट्सअपमुळे। हे घडलं आणि याचसाठी आजचा हा कार्यक्रम आहे की आपण सांगा लोकांना किती गंभीर असू शकतं, या सगळ्यासाठी काय नेमक्या शिक्षा आहेत। बघा, आपल्याकडे सायबर कायदा आहे आणि त्या सायबर कायदा म्हणजे माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 आणि ह्याला IT Act 2000 असं पण म्हणतो आपण। ह्याच्या खाली जर तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये जर कोणाविरुद्ध बदनामी करताय तर तुम्हाला 66A हा जो कलम आहे त्याच्या खाली तुम्हाला अटक होऊ शकते आणि अटक ही नॉन बेलेबल असली तरी ती कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलीस तुम्हाला येऊन बिना वॉरंट अरेस्ट करतील। दुसरी गोष्ट, आता तुम्ही बघाल की व्हॉट्सॲपचे भरपूर ग्रुप्स बनवलेले असतात आणि त्या ग्रुप्सवरती चित्रविचित्र मुलींचे पिक्चर्स किंवा व्हिडिओज ग्रुप ॲडमिन आणि ग्रुपमध्ये जी माणसं असतात ती प्रसारित करत असतात। आता ह्यामुळे
कधी कधी कळत करत असतात, कधी कधी ते नकळत त्यांच्यानी होत राहतं. पण जर असं काही त्यांना जर पोर्नोग्राफी रिलेटेड तुम्ही ट्रान्सफर करताय तर IT ॲक्टमध्ये भयानक सेक्शन आहे, त्याचं नाव सेक्शन 67A आहे. सेक्शन 67A पोर्नोग्राफीसाठी आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा त्याच्यामध्ये 7 वर्षाची आहे आणि आर्थिक दंड आहे त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत. तर आणि हा जो सेक्शन आहे हा नॉन बेलेबल सेक्शन आहे, म्हणजे पोलीस अरेस्ट करतील आणि तुम्हाला बेल मिळणं कोर्टामधनं खूप कठीण होईल. भरपूर केसेस असे आम्ही लढतोय आणि तिकडे बेल घेणं त्या माणसाला, म्हणजे सुशिक्षित माणसं सुद्धा ह्याच्यात गुंफली गेलीत. आमच्याकडे क्लायंट्स आहेत जे इंजिनियर MBA आहेत आणि त्याच्यात अडकलेत आणि त्यांना बेल मिळणं त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या फॅमिलीवरती खूप मोठं संकट कोसळतं जेव्हा ते असं करत असतात. अजून एक सेक्शन सांगतो मी फक्त, हे जे लहान मुलांचे फोटो असतात, लहान मुलींचे फोटो असतात 18 वर्षा खालील, तर त्याच्यासाठी आपल्याकडे जो सेक्शन आहे तो सेक्शन 67B आहे आणि सेक्शन 67B हे सर्वात कठोर सेक्शन आहे. हे तर असं म्हणतं ह्या सेक्शनमध्ये जर तुम्ही गुगलवर नुसतं सर्च जरी केलं तरी तो सेक्शन लागू होतो. पिक्चर आपल्या मोबाईलमध्ये ठेवणं, ते पुढे सरकवणं किंवा कोणा मुलीचा फोटो काढणं हे दूरचं झालं. तुम्ही फक्त गुगलवर मात्र सर्च केल्याने टीन सेक्स किंवा लहान मुलांसाठी काही सेक्स व फोटोग्राफ असं काही तुम्ही सर्च केलं तर 67B लागतो. आणि 67B हा कुठच्याही कोर्टात आणि कुठच्याही ज्युरिस्डिक्शनमध्ये, जगातल्या सगळ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी ह्याला सिरियसली बघितलं जातं. तर कृपया करून हे जे तुम्ही फोटो पाठवता, जेव्हा तुम्ही फोटो फॉरवर्ड करता तेव्हा तुम्ही, आपण त्याला ॲबेटिंग द क्राईम असं म्हणतो, म्हणजे त्या क्राईममध्ये तुमची भागी असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हे फॉरवर्ड करता तेव्हा तुम्ही कृपया करून लक्ष द्या. आणि मग नंतर ही लोक म्हणतात की आम्ही फक्त फॉरवर्ड केला होता. फॉरवर्ड करणं म्हणजे ते पसरवणं, 1:many करणं, आणि 1:many करणं म्हणजे त्या बदनामीला, ते जे काही कृत्य असतं त्याला तुम्ही वाव देत असता. त्याच्यामुळे कृपया करून लक्ष असू द्या तुम्हाला की कायदा खूप स्ट्रिक्ट आहे. प्रेक्षक हो, आताच आपल्याला ॲडव्होकेट प्रशांत सांगताय त्याप्रमाणे लहान मुलांचे फोटोज असतात, अनेकदा त्याच्यावरती गमतीशीर काहीतरी मेसेज असतो, पण त्या फोटोमध्ये लहान मुलाचा उपयोग केलेला असतो. बऱ्याचदा पट्टा, कमरेला बंदूक लावलेला, एक छोटा भाई वगैरे असे बरेचसे फोटोज असतात जे फॉरवर्ड केले जातात. तो सुद्धा गुन्हा आहे. लहान मुलांचे फोटोज किंवा कुठलेही फोटोज, व्हिडिओज किंवा संदेश ज्या अफवा असतील असं पसरवत असताना किंवा ते आपल्याकडे आल्याने दुसऱ्या कोणाला पाठवत असताना याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे खरंच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अजून माहीत नाही आहे. मयुरी आपल्याबरोबर आहे. मयुरी वाघ, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर या सगळ्या, आणखी बऱ्याचशा सगळ्या, इंस्टाग्राम असेल किंवा बाकी, बाण सुटला तो परत येणं अशक्य आहे, ते आपण परत आणू शकत नाही. आणि खरंच अजून लोकांमध्ये जनजागृती नाही आहे. अगदी शिक्षित लोकांना सुद्धा माहिती नाही आहे की व्हॉट्सअपचा वापर हा आपल्याला किती गोत्यात आणू शकतो किंवा कसा तो धोकादायक आपल्याकरता ठरू शकतो. एक जबाबदार व्हॉट्सअप युजर म्हणून सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, काय तुला वाटतं, काय सांगशील तुझ्या चाहत्यांना, प्रेक्षकांना, आपण कशा पद्धतीने जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे ते खूप गरजेचं आहे. करेक्ट आहे. मला वाटतं की जबाबदारीचं भान पाहिजेच, कारण बऱ्याचदा म्हणजे आत्ता रिसेंट ह्या घटना घडल्याच आहेत, पण मध्यंतरी बाबासाहेब पुरंदरे किंवा लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल बातम्या खूप फटाफट पसरल्या होत्या या व्हॉट्सॲपमुळे. सो अशा काही बातम्या तुम्ही फॉरवर्ड करताना किमान ह्या बातमीची शहानिशा करायला हवी असं मला वाटतं. किंवा जसं आत्ता सरांनी सांगितलं की फोटोज जे फटाफट फॉरवर्ड होतात किंवा कुणाविषयी काही बदनामीचे मेसेजेस जे फॉरवर्ड होतात. सो आता सध्या असं झालं आहे की सगळ्यांच्या हातात, अगदी कॉलेज शाळेतल्या मुलांपासून सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड फोन आहेत, सगळ्यांकडे व्हॉट्सॲप आहे. या व्हॉट्सॲपचा वापर महत्त्वाचे मेसेज करण्याव्यतिरिक्त इतर जास्त गोष्टींसाठी होतोय. सो पालकांनी शक्य तितकं मुलांवर कंट्रोल म्हणा किंवा जर त्यांना असं वाटलं की आपले बालक आपला फोन चेक करू शकतात तर मे बी हे अशा पद्धतीचे फोटोज ते लोक फॉरवर्ड नाही करणार असं मला वाटतं. अदरवाईज जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी असे काही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी निदान त्या बातमीची शहानिशा तरी करायला हवी. जबाबदार नागरिक म्हणून हे त्यांचं कर्तव्य आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहेच, पण आपल्यावरती कायद्याचं कशा पद्धतीने लक्ष आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या अशा गोष्टी ज्या बऱ्याचदा अनैतिक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे किंवा अनैतिक म्हणूनच ज्या ओळखल्या जातात त्या सर्रास सध्या व्हॉट्सअपवर सुरू आहेत. याच्या पाठीमागे नेमकी काय मानसिकता असते आणि हे सगळं आपण अगदी सहज करून जातो, पण त्याचे नेमके परिणाम काय होतील हे सगळं खूप गंभीर आहे. प्रेक्षक हो, व्हॉट्सअपचा हा ताप तुम्हाला कसा होऊ शकतो, जितके फायदे तितके तोटेही आहे. सविस्तर आपण बोलूयात. एका ब्रेकची वेळ झाली, लगेचच परत.
प्रेक्षको, आपण चर्चा करतोय व्हॉट्सअपचा ताप. व्हॉट्सअप हे खूप चांगलं माध्यम आहे. या माध्यमातून आपल्याला खूप काही मिळतं, पण आपण ते तितकंच किती विचित्र पद्धतीने वापरतो. एखादी बातमी आम्हाला द्यायची असल्यास ती आम्ही इतक्या जबाबदारीने देतो. 10 वेळा ती बातमी कन्फर्म केली जाते. आमचे सोर्स अत्यंत विश्वसनीय असतात. ती बातमी कसोटीला उतरल्याशिवाय आम्ही ती देत नाही. मात्र आपण काही आलं की पटकन विचार न करता फॉरवर्ड करतात. ते किती गंभीर असू शकतं. शिवाय हे माध्यम वापरायचं किती, त्याच्यात थांबायचं कुठे आणि ते किती जबाबदारीनं वापरायचं याचा विचार करायची वेळ आली आहे. खरं तर व्हॉट्सअप फार जुनं झालेलं नाहीये. आपल्याबरोबर डॉक्टर राजेंद्र बर्वे. डॉक्टर राजेंद्र बर्वे, या माध्यमामुळं घटस्फोट होत आहेत. या माध्यमामुळं अनेक लोक आपल्या आयुष्यातल्या जवळच्या लोकांना मुकतायत. आईवडिलांमध्ये, मुलांमध्ये, पतीपत्नीमध्ये दरी निर्माण होते. जबाबदारीनं व्हॉट्सअप किंवा सगळ्याच बाबतीत कसं वागलं पाहिजे हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. काय सांगाल आपण प्रेक्षकांना? सुरुवातीला बघा, IT किंवा कॉम्प्युटर किंवा इंटरनेट हे नवीन आलं होतं एक 15-20 वर्षापूर्वी. तेव्हा एक नेहमी वापरलं जायचं की इन्फॉर्मेशन इज पॉवर. तर आणि मग असं म्हटलं जातं की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. तर याची आता मला आठवण होती आहे की इन्फॉर्मेशन इज पॉवर याचा अर्थ आपल्याला कळला नव्हता. इन्फॉर्मेशन इज पॉवर ही आपली वेगळ्या प्रकारची क्रयशक्ती वाढवण्याकरता, देशाची उन्नती करण्याकरता, आर्थिक प्रगती करण्याकरता इन्फॉर्मेशन पॉवर असं म्हटलं गेलं. पण आता जी इन्फॉर्मेशन, जी पॉवर प्रत्येक माणसाच्या, अगदी लहान मुलाच्या हातात आलेली आहे, तर त्या पॉवर नेमकी काय आहे, त्यातनं काय होऊ शकतं याची काही कल्पना नाही. म्हणजे जशी मुलं काहीतरी गोट्या खेळतात, सागरगोटे खेळतात, आणखीन काही खेळतात, तसं पिस्तूल जर दिवाळीतलं जर असतं ते जर खरं निघालं तर काय परिस्थिती निर्माण होईल आपल्याला सांगता येत नाही. असंही म्हटलं जातं की ज्या व्यक्तीकडे इतकी मोठी पॉवर दिली जाते त्या व्यक्तीकडे अथॉरिटी किती आहे, रिस्पॉन्सिबिलिटी किती आहे याचं काहीही भान नाही आहे. त्यामुळे कोणीही व्हॉट्सॲप वापरू शकतं, कोणीही ट्विटर वापरू शकतं, फेसबुकवर कोणीही जाऊ शकत असतं. याच्यावरती ना त्या व्यक्तीचा कंट्रोल ना त्या व्यक्तीवरच्या इतर म्हणजे पालकांचा किंवा इतर माणसांचा कंट्रोल. याचं कारण असं आहे की ही पॉवर आहे आणि ती पॉवर खेळायची त्यांना चटक लागते. ज्या प्रकारे आम्ही असं म्हणतो, ज्या प्रकारे चरस, गांजा, अफू याचं व्यसन लागतं, तशाच प्रकारचं व्हॉट्सॲपचं व्यसन हा एक मनोविकृती आहे असं आता हा एक जागतिक पातळीवरती चर्चा होऊन असं ठरतंय की अशा प्रकारे चॅटिंग करत राहणं, ट्विटर किंवा व्हॉट्सॲपचा वापर करणं ही मनोविकृती आहे. हा एक प्रकारचं व्यसन लागलेलं आहे. त्या व्यसनापासून कसं मुक्त व्हायचं हे त्यांना शिक्षण द्यावं लागतं. जसं रिहॅब करतात ड्रग्सपासनं, तसं याच्यापासून रिहॅब करावं लागतं. इतकं हे गंभीर मामला आहे. याची जाणीव नाही आहे. कारण कसं आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी पटापट व्हॉट्सॲप वापरतात, फेसबुकवर वापरतात, गेम्स खेळतात. याचा बराच काळ पालकांना अभिमान वाटत असतो की बघा पटपट करतो, आम्हाला जे जमत नाही या 14-15 वर्षाच्या मुलाला जमतं, पहा किती स्मार्ट आहे असं म्हणून त्याला ओळख करून दिली जात असते. पण तुम्ही काय त्याला कोणता तो एक पॉवर दिलेली आहे, कोणती असा पासवर्ड दिला आहे की ज्याने सगळं जग त्याच्यासमोर अचानक खुलं होतं आणि असे प्रश्न घडू शकत असतात. खरं म्हणजे काय आहे की सर्वसामान्य माणसांना याच्याविषयी क्युरिओसिटी, जिज्ञासा वाटणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु समाजातली काही विकृत माणसं अशी असतात की ज्यांच्या वापरामुळे, ज्यांच्या वागण्यामुळे सर्वसामान्य माणसांवरती अतिशय वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे अशा प्रकारे चॅटिंग करण्याची व्यसन लागणं ही एक विकृती आणि आधीच विकृत झालेल्या माणसांकडे आलेलं व्हॉट्सॲपसारखं एक माध्यम, एक हत्यार आहे. त्यांनी असे क्राईम्स घडत आहेत. असं याच्याही पूर्वीही मुलींना फसवण्याचे प्रकार घडत होते. याच्याही पूर्वी अशा प्रकारचे गंडा घातला जात होता. अशाही प्रकारे पॉर्नोग्राफीची लिटरेचर येत होती. परंतु त्याचं प्रमाण आजच्या ते हातात कमी होतं. तुमच्या हातामध्ये सेट असल्यामुळे आहे का? आपण वकील साहेबांशी सहज इट्स अ क्लिक अवे आम्ही म्हणतो. आणि ते क्लिक आपल्याला किती संकटात टाकू शकतं हे प्रेक्षकांना जाणीव करून देण्यासाठी आपण जाऊयात ॲडव्होकेट प्रशांत माळींच्याकडे. ॲडव्होकेट प्रशांत माळी, हे व्हॉट्सअपच्या संदर्भामधलं आजचा हा कार्यक्रम जो, या कार्यक्रमामध्ये आपण प्रेक्षकांना काय सांगाल की किती हे सगळं गंभीर आहे की एका क्लिकमुळं तुम्ही कसे संकटात येऊ शकता? बघा, खूप वेळा हे व्हॉट्सॲप वापरताना ह्यांचा भान हरवलेला असतो कधीतरी, आणि कधीतरी हे मुद्दामून करतात. एका क्लिकमुळे काय काय होऊ शकतं की व्हॉट्सॲप वापरताना तुम्ही खूप वेळा काहीतरी कट करून ठेवलेलं असतं आणि व्हॉट्सॲपवरती ते चुकून पेस्ट केलं जातं. म्हणजे खूप वेळा लोकांचे क्रेडिट कार्ड नंबर्स किंवा कोणाचा दुसऱ्याचा मोबाईल नंबर असा पेस्ट केला जातो. त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला शिव्या घातलेल्या असतात.
त्याचा मित्र असतो तो, आणि ते नेमकं एका मुलीला निघून जातं आणि ती मुलगी सिरियसली घेते. म्हणजे अशा केसेस पण आलेल्या आहेत. आणि ते एकत्र ऑफिसमध्ये काम करत असतात, मग त्यांची नोकरी जाते आणि आजकाल ते वेगवेगळ्या कमिटीजमधनं त्यांना इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना मग ते काढून टाकण्यात येतं. दुसरं असतं की ह्यांचे जे फोटोग्राफी प्रोफाईलवर ठेवतात, खूप वेळा असं होतं की चुकून ते भलत्यातच कोणाला तरी प्रोफाईलवरती फोटो ठेवून देतात. मुलगा असेल तर कुठल्या तरी मुलीचा ठेवतात, मग तिला कोणतरी काहीतरी सांगतं. माझ्याकडे ते एक अशी पण केस आली होती जी त्यांची एस्ट्रेंज सून होती, म्हणजे पूर्वीची सून होती ती झालेली. ती काय करत होती, यांच्या सासरच्या सगळ्यांच्या लोकांबद्दल तिच्या प्रोफाईलवरती लिहायची की हे सगळे असे बदनाम आहेत, हे माझ्याकडनं हे करायचे ते करायचे. तसं काय ठरलं नव्हतं, पोलीस कंप्लेंटही झाली नव्हती. पण हे एक श्रीमंत घरची माणसं होती, प्रतिष्ठित माणसं होती. ह्यांच्या ती व्हॉट्सअप प्रोफाईलवर टाकायची की हे असं करतायत तसं करतात, आज ह्यांच्या घरी ते झालं हे झालं. आणि त्यांना फोन करून ह्या लोकांनी विचारलं की ती सांगायची हे माझं प्रोफाईल आहे, मी पाहिजे ते करेन. पण तिचं प्रोफाईल हे सगळ्याकडे ओपन होतं, म्हणजे तिच्या ग्रुपमध्ये होतं आणि कोणी पाहू शकत होतो, त्यांची बदनामी होत होती याच्यामध्ये. तर व्हॉट्सअप वापरून वेगवेगळे हातगंडे करतात. जर तुम्ही असं जरी केलं, तुमच्या प्रोफाईल पिक्चर आहे आणि त्याच्यावर काहीतरी अभद्र टाकलं आणि ते लोकांना दिसतंय आणि म्हणून तुम्ही टाकलंय ना ते, म्हणजे तुमचा जो मेन्सरी आहे तरी तुमच्यावर कारवाई होणार ती तुमच्या ह्याच्यावर. जर तुम्ही बदनामी करत असाल तर 66A लागेल. आता मला तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून एक सांगावं असं वाटतं की 66A हे जे सेक्शन्स वगैरे मी सांगितले, हे सगळे कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत. म्हणजे काय की एक इन्फॉर्मंट पण तुमच्या विरोधात कंप्लेंट दाखल करू शकतो. म्हणजे मी बघितलं की ह्या मुलीची ह्या माणसाने बदनामी करतोय काहीतरी, आणि मी स्वतः जाऊन पोलिसांकडे त्याच्या विरोधात कंप्लेंट करू शकतो, आणि हा दखलपात्र गुन्हा असल्या कारणाने पोलीस ती कंप्लेंट घेऊ शकतात आणि कारवाई करू शकतात. म्हणजे जर तुम्हाला असं कधी दिसत असेल समाजामध्ये एखाद्या मुलीची बदनामी होते आणि ती मुलगी ॲक्शन घेऊ शकत नाही, आणि तुम्हाला जर वाटतंय की सामाजिक कारणाने मी जाऊन ॲक्शन घेतली पाहिजे, तर तुम्हाला ओपन आहेत, तुम्ही या सेक्शन्स खाली जरूर पोलिसांकडे जा आणि पोलीस तुम्हाला लागलीच मदत करेल. आणि लवकर करणं गरजेचं असतं, कारण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे असतात ते व्हॉलेटाईल असतात, ते पटापट डिलीट होऊन जातात. मुलं फोन टाकून, म्हणजे जेव्हा आम्ही गुन्हेगारांना पकडलं जातं ते मुलं कार्ड काढून फेकून देतात, फोन जाळून टाकतात, ॲसिडमध्ये टाकतात, गटारात फेकून देतात फोन, असं काय करतात. तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही त्याचं एव्हिडन्स जपून ठेवा, म्हणजे त्या तुम्हाला पुरावा जपून ठेवा आणि तातडीने तक्रार करा. खरं तर प्रेक्षक हो, या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पूर्वी फेसबुक होतं, या सगळ्यामुळं मुलींना छळलं जातं, अल्पवयीन मुलींची छळवणूक केली जाते, अनेकांना आत्महत्येला प्रवृत्त केलं जातं. या अशा सगळ्या वाईट गोष्टी इतक्या चांगल्या माध्यमामुळं आपण का करतो, हे आज महाराष्ट्राला आम्हाला खरं तर सांगायचं. अशा अनेक गोष्टी घडतायत, दररोज हे सगळं घडतंय आणि याचं प्रमाण वाढत जातंय. 18 ते 30 वयोगटात असं सगळं करणाऱ्यांचं प्रमाण खूप चिंताजनकरित्या वाढतंय. मुलींनी, एस्पेशली महिलांनी या सगळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं प्रतिकार या सगळ्याचा केला पाहिजे आणि खूप छान पद्धतीनं या सगळ्याला कसं फेस केलं पाहिजे, आपण मयुरीशी बोलणार आहोत. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतूया. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. व्हॉट्सअपचा ताप, आपण बोलतोय या सगळ्या विषयावरती. मला मयुरीकडे जायचं आहे, पण तत्पूर्वी ॲडव्होकेट प्रशांत माळी, मी एक शंका खूप मोठी सगळ्यात आहे, ती सर्वसामान्य प्रेक्षकांना असू शकते. ती म्हणजे या सगळ्या प्रकारात जर आपल्याला एखादा आक्षेप असेल, आपण ती तक्रार कशी नोंदवायची, तो पुरावा कसा आपण नीट सांभाळून ठेवायचा, तो कोर्टामध्ये सादर करताना तो कसा करायचा, किंवा पोलिसांना देताना आम्ही तो कसा द्यायचा, त्याची मूळ प्रत आमच्याकडे कशी ठेवायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं याला काय आधार आहे पुरावा म्हणून, हे कसं सिद्ध होतं, कुठे होतं. बघा, आता हे थोडं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. तुम्हाला जेव्हा तुमच्या मोबाईलवरती काही आक्षेपार्ह फोटो किंवा आक्षेपार्ह मजकूर आला, तर तुम्हाला 2-3 स्टेप करायचे असतात. एक म्हणजे हल्ली तुमचा मोबाईल तुमच्या प्रिंटरला जोडून प्रिंटआउट काढता येतो, तर तुम्ही पहिला तो प्रिंटआउट काढा, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय करायला पाहिजे, तुम्ही एक दुसऱ्या मोबाईलनी किंवा दुसऱ्या कॅमेराने तुमचा मोबाईल ज्याच्यावर मजकूर दिसतोय, ज्याच्यावरती फोटोग्राफ दिसतोय, असा त्याच्या मोबाईलचा फोटो काढा. तिसरी स्टेप, तो मोबाईल उलटा करून त्याच्यावरती जो IMEI नंबर असतो त्याचा फोटोग्राफ करा बॅटरी सहित. चौथी स्टेप, त्याला सरळ करून, जर ॲपलसारखे काही फोन असतील तर तुमचा IMEI नंबर तुम्हाला बॅटरी उघडता येत नाही, तर मग तुम्ही त्याचा IMEI नंबरसाठी जो कोड असतो तो टाईप करून मग त्याचा फोटोग्राफ काढा. हे झालं तुमच्याकडची केलेली संकलित माहिती. मग हा फोन घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि पोलीस ही त्यांच्या पद्धतीने ते करतील, कारण तुम्ही काढलेला फोटो हा कायद्याच्या रूपाने कदाचित ग्राह्य धरला जाणार नाही, तर ते त्यांच्या फोटोग्राफरकडून पंचांसमक्ष तो फोटो काढतील आणि तो एव्हिडन्स म्हणून घेतला जाईल. पण हे लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या मोबाईल परत हवा ही जर तुम्ही जिद्द करत राहाल तर तुमच्याच विरोधात तो एव्हिडन्स जाईल, म्हणून तुमचा मोबाईल पोलीस हस्तगत करू शकतील, कारण मग
मग ते फोरेन्सिक्ससाठी पाठवतील आणि फोरेन्सिक्समधनं तो रिपोर्ट मागून घेतील की असा मजकूर ह्या फोनमध्ये होता का म्हणून. तर ऑथेंटिकेशन जो प्रकार असतो तो फोरेन्सिक्स जी आपली FSL असते, फोरेन्सिक लॅब असतात, त्या देतात आणि तेव्हाच तो कोर्टामध्ये ग्राह्य मानला जातो. तर कृपया करून तुम्ही काही छेडखानी करू नका. मी बघतो खूप जण जेव्हा केस घेऊन येतात तर ते स्वतःच डिटेक्टिव्ह झालेले असतात आपले सारे सिरियल्स वगैरे बघून, तर त्यांच्यामध्ये तो डिटेक्टिव्हचा एक किडा घुसलेला असतो. तर तुम्ही ते असं कृपया करून करू नका. हे फोन रेकॉर्डिंग करून मग लोकांना ब्लॅकमेल करणं आणि ते कोर्टात खूप वेळा प्रूव्ह होत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच काहीतरी करू नका. वकील साहेब, आपल्याकडे आपली डिटेक्टिव्ह आहे अस्मिता. आपण मयुरीकडे जाऊयात. मयुरी, या सगळ्या व्हॉट्सअप प्रकारांमध्ये महाराष्ट्रात इतक्या अशा अनेक घटना घडल्यात. बऱ्याचदा इतक्या त्या गंभीर असतात किंवा इतक्या वाईट असतात, त्या आम्हाला बातमी म्हणून त्या दाखवता येत नाहीत. मुली खूप सॉफ्ट टार्गेट आहेत, मग त्या अल्पवयीन मुली असोत, महिला असोत, इतर सगळ्या असोत. कसं या सगळ्याला फेस करता येईल महिलांना आणि काय खबरदारी घेतली पाहिजे, तू काय सांगशील? सायबर क्राईमचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि जसं तुम्ही म्हणाल मुली सॉफ्ट टार्गेट असतात ऑलवेज. सो मला असं वाटतं एकतर मुलींनी पहिली खबरदारी घेतली पाहिजे जर तुम्हाला असे काही आक्षेपार्ह मेसेज तुम्हाला जर कोणी करत असेल. कारण बऱ्याचदा असं होतं की हल्ली मोबाईल नंबर ह्याच्या थ्रू त्याच्या थ्रू मित्रांथ्रू मिळवणं खूप सोपं झालेलं आहे. सो बऱ्याच जणी म्हणजे माझ्या ओळखीतल्या काही जणींकडनं मी असं ऐकलंय की एखादा तरुण, एखादा मुलगा व्हॉट्सॲपवर डायरेक्ट हाय हॅलो करून मग एखादा छानसा डिस्प्ले पिक्चर ठेवून तिच्याशी संवाद साधू पाहतो, तिच्याशी मैत्री करू पाहतो किंवा फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरनं लग्न ठरण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. सो अशा वेळी तुम्ही त्या माणसाला पर्सनली ओळखत नाही आहात, फक्त तो जे चित्र समोर उभं करतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या जवळच्या माणसाला विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगा. अगदी तुमचे पालक म्हणा, आई वडील, तुमचा भाऊ बहीण, जे कोणी तुमच्या जवळची व्यक्ती असेल त्याला विश्वासात घेऊन हे सगळं सांगा. किंवा एखादा तरुण जर तुम्हाला असं काही आक्षेपार्ह मेसेज पाठवत असेल तर आता जसं सरांनी सांगितलं की तुम्ही प्रूफ म्हणून काय काय करू शकता, तर तसे प्रूफ ठेवा आणि तुम्ही कितपत या गोष्टीला वाहवत जायचं हे सुद्धा तुम्ही ठरवायचं आहे. कारण आपल्याकडे एक ब्लॉक करण्याचा एक ऑप्शन असतो. सो तुम्हाला जर असं वाटलं की फार गंभीर नाही आहे पण हा एखादा तरुण फक्त हाय हॅलो करून सतत मेसेजेस किंवा फॉरवर्डेड मेसेज सतत गुड मॉर्निंग गुड नाईट वगैरे असे मेसेजेस करून जर तुम्हाला त्रास देतोय तर तुम्ही त्याला सरळ ब्लॉक करू शकता. हा अगदीच सोपा उपाय, अगदीच बेसिक लेवलला. पण जर खूप गंभीर ती गोष्ट असेल तर त्याच्यासाठी पालकांशी बोलणं किंवा पुढच्या काही ज्या लिगल प्रोसेस आहेत ज्या आता सरांनी सांगितलं ते करायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्लक्ष करू नका, या गोष्टी लाईटली घेऊ नका. दुर्लक्ष करू नका आणि या गोष्टी लाईटली घेऊ नका. व्हॉट्सअपच्या बाबतीत मी मगाशी म्हणालो की नवीन आलं आणि अति झालं, तसं झालंय. हे सगळं आपल्या आरोग्याला देखील महाग पडायला लागलंय. आणि हे सगळं प्रेक्षक हो, तुम्ही आता ऐकताय, हे सगळं तुम्हाला पटतही असेल. कसं हे सगळं आरोग्याला महाग पडतंय, आपल्या नात्यांमध्ये या सगळ्यामुळं कसा दुरावा येतोय, आई वडील, पती पत्नी हे सगळे कशामुळे दूर जात आहेत, मित्र जवळ आलेले असले तरी शेजारी बसलेला मित्र कसा दूर झालाय आणि याचे काय दुष्परिणाम आहेत. आपल्या प्रोफाईल पिक्चरला लाईक्स नाही किंवा तुझा डीपी छान आहे असं म्हटलं नाही, कोणीच बोललं नाही, म्हणून डिप्रेशनमध्ये जाणारे लोक डॉक्टरांकडे येत आहेत. खूप गंभीर आहे. बोलूयात एका ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. रोकठोकमध्ये आपण व्हॉट्सअपचा ताप या विषयावरती बोलतोय. डॉक्टर राजेंद्र बर्वे, हे वाटतं तितकं साधं सोपं प्रकरण नाहीये. यानं आता सगळ्या आम्हाला विळखा घातलाय. आमची नाती दूर जात आहेत. लोक विचित्र पद्धतीनं या सगळ्यामध्ये इतके इन्व्हॉल्व्ह झालेत की इच्छा असूनही बाहेर निघता येत नाही. असे काही पेशंट्स तुमच्याकडे येतात का? हे किती गंभीर आहे आणि ते कसं थांबवू शकतो आपण? कुठपर्यंत त्याची मर्यादा आहे, कसं समजून घ्यायचं? असं आहे की संवाद आपण म्हणतो की नेहमी संवादाने माणसं जवळ येतात, परंतु जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर संवाद असतो, आपण एकमेकांच्या या हृदयीचे त्या हृदयी कळवावे असं आपलं असतं, तर त्याच्याऐवजी जे व्हर्च्युअल रियालिटी आहे त्याच्यामध्ये आपण अडकले जातो आणि त्या व्हर्च्युअल रियालिटीमधनंच आपण सगळे संवाद करत असतो. म्हणजे नवरा बायको घरी आल्यानंतर किंवा मुलं घरी आल्यानंतर आईवडिलांशी बोलण्याच्या ऐवजी आपल्या मित्रमैत्रिणींशीच बोलत राहतात. आणि ते सगळं या व्हॉट्सॲप किंवा ट्विटर किंवा ट्विटरवरती काही कदाचित महत्त्वाचे संदेश येत असतील, परंतु बहुतेक सगळं बाष्कळ असतं. म्हणजे त्यांना काही फारसं निष्पन्न होतं, काही जीवन मरणाचा प्रश्न आहे असं काहीच नसतं. तेच ते जोक्स असतात आणि ते सगळ्यांना सर्क्युलेट करत बसलेले असतात. तर
असं वाटतं की यातनं आपल्याला देर इज नो व्हॅल्यू एडिशन टू लाईफ हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं काय आहे की अगदी जी तरुण अगदी 18-19 वर्षाची मुलं आहेत त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पना पण आता बदलल्या आहेत. पूर्वी जसं आपल्याकडे कोणता मोबाईल आहे ह्याच्यापेक्षा माझ्या मोबाईलवरती किती व्हॉट्सॲप मेसेजेस आहेत, किती लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत, किती लोकांचे मला लाईक्स मिळतात, याच्यावरती माझी प्रतिष्ठा ठरत असते. म्हणजे माझी प्रतिष्ठा मी काय करतो याच्यापेक्षा मी काय आहे असं लोकांना वाटतं आणि ते किती अप्रिशिएट केलं जातं याच्यामध्ये माणसं अडकलेली आहेत. याच्यामध्येच त्यांचं टशन आहे, याच्यामध्येच त्यांचा काहीतरी ग्रेटनेस आहे असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कुठून येतात तर बेसिकली आपला समाज जितका व्यक्तित्ववादी होत जातो, जितका तो एक चंगळवादी आणि एक व्यक्तिवादी होत जातो, तितके हे प्रकार वाढत जातात. म्हणजे आम्ही याला म्हणतो की हा एक प्रकारचा नार्सिसिझम आहे. माझं जग हे माझ्या भोवतीच फिरत आहे. माझे मेसेजेस, माझं लाईफ, माझं डिस्प्ले पिक्चर, माझं कव्हर पिक्चर, मी कोणाशी बोलतोय, म्हणजे प्रत्यक्ष माणसांशी बोलण्यापेक्षा मी माझं जग, मी माईन याच्यातच माणसं अडकलेली असतात. याचं दुसरं एक कारण आहे की ही सगळी आपण एक मानसिकता अशी असते की आपण ते रूल करायला लागतो, कंट्रोल करायला लागतो. मी कधीही त्यातनं बाहेर पडू शकतो, कोणालाही डिलीट करू शकतो, कोणालाही ब्लॉक करू शकतो. अशा प्रकारे एक प्रकारची त्याच्यात पॉवर येते आणि हा नार्सिसिस्टिक माणसांचा हा एक फार मोठा हा नार्सिसिझम आहे. माध्यम तुमच्या हातात आलंय ते तुम्ही खूप जबाबदारीने हाताळायला हवं, पण तसं होत नाही. आणि प्रेक्षक हो, हे मुंबईमधल्या अगदी उच्चभ्रू वस्तीपासून ते थेट कुठल्या तरी माझ्या महाराष्ट्रातल्या मौजे बुद्रुक एखाद्या खेडेगावापर्यंत ही सगळी परिस्थिती आता तसं राहिलेलं नाही वकील साहेब. की हे माध्यम असं आहे अगदी कुठलेही जिथे वीज नाही, जिथे पाण्याची बोंबाबोंब आहे, रस्ता नाहीये, अशा गावापासून मुंबईपर्यंत सगळीकडे प्रत्येकाच्या हातामध्ये हे थेट आहे. त्याच्यामुळे याच्यातली जी गुन्हेगारी आहे ती गेल्या 1-2 वर्षात इतकी प्रचंड वेगानं वाढते. हा धोका खूप गंभीर आहे. आणि याच्यामध्ये अनेक मगाशी तुम्ही बोलता सांगितलं की कॉपीराईटचं उल्लंघन असेल, बाकी इतर गोष्टी असतील, बारीक सारीक गोष्टींपासून ते थेट मग याच्यातून वादविवाद होऊन हल्ले होतात. ही कमेंट का टाकली म्हणून मारामारी होते किंवा एखाद्याला जाऊन बदडलं जातं, अशा सगळ्या गोष्टी सुद्धा होतात. हे सगळं किती गंभीर? माझ्याकडे एक केस आली होती, त्याच्यामध्ये समाजसेवक होता. तो मला काय सांगत होता की एका मुलीवरती रेप झाला होता आणि ती जी मुलं त्यांना पकडली गेली नव्हती आणि ती मुलगी ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये. आणि ही जी ह्यांची मंडळी काय करत होती, ते जे सगळं झालं ते तिचा फोटोग्राफ काढला, ती वाईट अवस्थेत असताना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना, आणि ते सगळं ग्रुपमध्ये अख्ख्या गावात पसरवत होते ते. त्याच्यामुळे काय होते, नाहक बदनामी होत होती त्या मुलीची. म्हणजे कसं काय पसरावं हे यांना कळत नाही आणि त्याच्यामुळे खूप भांडणं झाली मग त्या गावामध्ये. दुसरं, हा व्हॉट्सॲप हा हल्ली पॉलिटिकल ह्याच्यामध्ये पण लोक वापरतात, एकामेकांशी सेटल करण्यासाठी वगैरे ग्रुपमध्ये पसरवणं आणि ते एखाद्या दुसऱ्याची खुन्नस काढणे किंवा एखाद्याबद्दल वाईट बातमी पसरवणे असे प्रकारही घडतायत सातत्यानं. ते आमच्यापर्यंतही बऱ्याचदा येतात, राजकीय बातम्या तर खूप येतात. त्यामुळे आम्ही खूप ते सगळं तपासून पाहतो प्रेक्षक हो. त्यामुळे ती बातमी खरी असल्याशिवाय, तिची तुम्हाला योग्य पद्धतीने माहिती असल्याशिवाय ती दुसऱ्याकडे देऊ नका, हा गुन्हा आहे. बरोबर. टार्गेटेड ज्या बातम्या असतात ह्याच्यामध्ये ते टार्गेट करून त्याला वापरलं जातं. त्यामुळे तुम्ही एक त्याच्यातले माध्यम बनता. म्हणजे तुम्ही खरोखर केलं नसतं, ते फॉरवर्ड करण्यामध्ये तुमची काही इच्छा नसेल, पण तुम्हाला ती सवय झाली. आपल्याकडे जी पालघर मॅटर झालं होतं त्याच्यामध्ये तेच झालं होतं की तिला ते पुढे करायची तशी इच्छा असेल नसेल हे अजून डाऊटमध्येच होतं, पण तिला आपला व्हॉट्सअपवरती मेसेज आला, तिने तो फेसबुकवरती पोस्ट करून टाकला आणि काय झालं, ती पुढे सगळे आपल्या महाराष्ट्र अख्ख्या देशाला माहिती आहे की काय झालं त्या 66 डेवर. आणि आपण एक तिची मैत्रीण आहोत आणि ती आपल्याला लाईक करते म्हणून तिने दुसरी लाईक केलं म्हणून हे सगळं झालं. तसंच व्हॉट्सॲपमध्ये झालंय की हा माझा मेसेज फॉरवर्ड करतो म्हणून मी याचे मेसेज फॉरवर्ड करावे आणि मग असे गुन्हे घडत जातात. अगदी. आणि हे गुन्ह्याचं गांभीर्य एवढं वाढत चाललेलं आहे ह्याच्यामध्ये व्हॉट्सॲप म्हणून. जसे डॉक्टर साहेब पण सांगत होते की हे मनोविकृती तयार झालेली आहे आणि हे मनोविकृतीमुळे हे जे नवीन आपले जे क्रिमिनल्स तयार झालेले आहेत ते हे व्हॉट्सॲपच्या मध्ये. आणि ब्लॅकमेलिंगचं जे प्रमाण वाढलं आहे आणि हे ब्लॅकमेलिंग हा जो त्यांची जी बुद्धीचा जो प्रगती होते लहान मुलांचा तिथपासून सुरू झालं आहे. म्हणजे मी अक्षरशः बघितलं होतं की एक लहान मुलगा लघवी करत होता आणि दुसऱ्या लहान मुलांनी त्याचं लघवी करत असताना फोटो काढला आणि तो लागलीच व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती टाकून दिला. त्या मुलाला बिलकुल कळत नव्हतं की त्याचं इफेक्ट्स काय होतील म्हणून त्या मुलीचा लहान मुलाचा फोटो काढला म्हणून लघवी करताना. पण त्यांची फॅमिली, दोघं एकत्र मित्र होते, ते जन्मोजन्माची त्यांच्यात भांडणं झाली, तो शाळेत प्रकरण गेलं आणि शाळेत बदनामी झाली आणि त्या मुलावर केस करायला लावली जबरदस्ती. म्हणजे इतपत ते तुटलं त्यांचं. इतपत ते सगळं गंभीर आहे. मयुरी आपल्याबरोबर आहेत. मयुरी, एक हे जे माध्यम आहे
एक प्रकारचं माध्यम तुमच्या हातामध्ये आहे, ही शक्ती आहे, ही ताकद आहे, ती योग्य पद्धतीने तुम्ही वापरली पाहिजे. आपण खूप गांभीर्याने याचा कसा वापर केला पाहिजे, एक जबाबदार व्हॉट्सअप किंवा सोशल नेटवर्किंग साईट युजर म्हणून आपण काय बंधनं पाळली पाहिजे आणि ते खूप छान पद्धतीने आपल्याला एन्जॉय करता येईल. पण त्याच्यासाठी काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या नेमक्या काय काय आवाहन करशील प्रेक्षकांना? मला प्रेक्षकांना इतकंच सांगायचं आहे की तुमच्या हातात ही खूप मोठी पॉवर आहे आणि त्याचा वापर करताना जरा 1 मिनिट म्हणजे सवय झालेली असते, जसं डॉक्टर म्हणाले की पटापट फॉरवर्ड करायची ही सवय झाली आता माणसांना. सो फॉरवर्ड करण्याआधी जरा 1 मिनिट विचार करा की आपण हा फॉरवर्ड करून त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करा. कारण ही जातीवाद, त्याचे दंगे किंवा एखाद्याची बदनामी आणि ह्या खूप सिरियस गोष्टी आहेत, त्याचा आपण विचार नाही करत किंवा कधी कधी मस्करीत आपण ह्या काही गोष्टी फॉरवर्ड करतो, पण त्याचे पुढे खूप मोठे दुष्परिणाम होतात. सो असं काही फॉरवर्ड करताना नक्कीच विचार करून ते फॉरवर्ड करा. आणि जसं मी सांगितलं मुलींना की सावधानता बाळगा आणि आपण कुठे थांबायचं हे आता आपल्यालाच ठरवायला लागेल. कारण खूप जसं सहज सोपं झालं आणि हातात असल्यामुळे सतत तेच चालू असतं. सो आपली लिमिट आपल्यालाच ठरवायला हवी. आपली लिमिट आपल्यालाच ठरवायला हवी. वेळ आपली संपली आहे. या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला या रोकठोकमध्ये आजच्या आपला अमूल्य वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पण प्रेक्षक हो, एकच सांगावंसं वाटतंय, एखादी नवीन गोष्ट आली की ती वापरण्याची आपल्याला हौस असते, पण या बाबतीतही आता आपली हौस फिटली आहे. हे सगळी माध्यमं आपल्याकडे येऊन आता बराच काळ लोटलेला आहे. आपल्या सगळ्यांनी आता जबाबदारीनं या सगळ्याचा वापर कसा करायचा हे शिकलं पाहिजे आणि इतरांनाही शिकवलं पाहिजे. रोकटोकमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.